आपण आता पॅरामेडिकल कोर्सेस संदर्भात आपण बघणार होतो. पण पॅरामेडिकल कोर्सेसला डॉक्टर राजेंद्र खरे सर, ऑर्थोपेडिक सर्जन नाशिकचे आहेत, ते आपल्यामध्ये अवेलेबल होणार होते, पण काही टेक्निकल कारणास्तव ते आता अवेलेबल नाही आहेत. पण मला वाटतं विक्रम सरांनी त्यांच्या जर पीपीटीज अवेलेबल केल्या तर एक 2 ते 3 मिनिटात पॅरामेडिकल कोर्सेस संदर्भात मी माहिती देऊ शकेल. विक्रम सर आपल्याला अवेलेबल होतील त्यांच्या पीपीटीज कोर्सेस मी थोडक्यात चालू करून देतो. पॅरामेडिकल कोर्सेस म्हणजे काय की आपण आता बघितलं की डॉक्टर नंतर नर्सिंग, नर्सिंग नंतर सुद्धा डॉक्टर्सना मदत करण्यासाठी काय स्टाफ लागतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण MRI करायला जातो, सिटी स्कॅन करायला जातो, लॅबमध्ये बघतो आपण, तर लॅब टेक्निशियन सुद्धा. तर दीज आर कोर्सेस कम्स अंडर द पॅरामेडिकल कोर्सेस. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं की ज्याला नर्सिंगला BSc नर्सिंगला ऍडमिशन घ्यायचं नाहीये, मला नर्सिंग मला करायचं नाहीये, किंवा मला डॉक्टरला ऍडमिशन घेण्याची कॅपॅसिटी नाही, किंवा तेवढे मला मेरिट मिळत नाही, मग त्याच्यामध्ये मार्ग कोणता, तर मग पॅरामेडिकल कोर्सेस. आणि पॅरामेडिकल कोर्सेस जर बघितलं, पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये सुद्धा देर आर लॉट्स ऑफ अपॉर्च्युनिटीज. पॅरामेडिकल कोर्सेसमध्ये बघायला गेलं तर 15, 20, 25, 30 हजारापासून पगार चालू होतो, आणि अगदी 50, 60, 70 हजार. सर नेक्स्ट स्लाइड, सर स्लाइड ओपन झालेले आहे. वाय हेल्थ केअर करिअर मॅटर्स, रॅपिड ग्रोथ ऑफ हॉस्पिटल्स अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस. आता जर बघितलं आपण, अपोलो हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटलची चेन वाढते, मल्टीनॅशनल कंपनीचे हॉस्पिटल्स येतात. त्यामुळे ह्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची जशी रिक्वायरमेंट आहे, नर्सेसची जशी रिक्वायरमेंट आहे, त्याचप्रमाणे पॅरामेडिकल स्टाफ जो आहे त्याची रिक्वायरमेंट आहे. ह्यूज डिमांड ऑफ फॉर स्किल्ड हेल्थ केअर प्रोफेशनल्स. हेल्थ केअर ऑफर स्टेबल रिस्पेक्टेड करिअर. त्यामुळे ह्या मोठमोठ्या हॉस्पिटलला जर आपण जॉईन झालो, त्या ठिकाणी परमनंट जॉब असतो, त्या ठिकाणी PF, ग्रॅच्युटी वगैरे बाकीच्या गोष्टी तुम्हाला नियमानुसार मिळत असतात. त्यामुळे दॅट इज व्हेरी स्टेबल अँड रिस्पेक्टेड करिअर आहे. नॉट ओनली MBBS अँड नर्सिंग, मेनी एक्सलंट ऑप्शन्स आर देअर. हे जे आपण ऑप्शन बघतोय. नेक्स्ट स्लाइड सर. की MBBS आणि नर्सिंग फक्त करायचं नाही, त्याच्याबरोबर पॅरामेडिकल कोर्सेस आपण कोणते करू शकतो, तर हेल्थ केअर प्रोफेशनल सपोर्टिंग डॉक्टर्स अँड पेशंट्स, स्किल बेस्ड अँड जॉब ओरिएंटेड कोर्सेस, फोकस ऑन डायग्नोसिस. आता हे कोर्सेस कशासाठी असतात, डायग्नोसिससाठी मदत करणे, ट्रीटमेंटसाठी मदत करणं, इमर्जन्सी केअर, रिहॅबिलेशन. डायग्नोसिसमध्ये मी आता बोललो MRI, CT स्कॅनसाठी टेक्निशियन्स असतात. ट्रीटमेंटमध्ये सुद्धा ट्रीटमेंट देताना काही स्पेसिफिक ट्रीटमेंट्स असतात, म्हणजे थेरपिस्ट वगैरे असतात, ते स्पेसिफिक त्याच्यामध्ये येतात. इमर्जन्सीमध्ये इमर्जन्सी केअरसाठी सुद्धा काही थेरपिस्ट असतात. रिहॅबिलिटेशन मध्ये सुद्धा हे पॅरामेडिकल कोर्सेस करू शकतो आपण. त्याचबरोबर लॅब टेक्निशियन म्हणून पण आपण त्यामध्ये काम करू शकतो. त्यामध्ये काही छोटे कोर्सेस आहेत, 6 महिन्यापासून 2 ते 3 वर्षाचे आहेत, आणि कोर्स कम्प्लीट केल्या केल्या तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी याच्यामध्ये मिळू शकते. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. हे कोर्सेस कोणते आहे, रेडिओलॉजी इमेजिंग टेक्नॉलॉजी आहे, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी आहे, CT MRI टेक्निशियन आहे, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी आहे, कार्डियाक केअर टेक्नॉलॉजी आहे. हे कोर्सेस आहेत. अजून नेक्स्ट, इमर्जन्सी अँड क्रिटिकल केअर करिअर्स याच्यामध्ये आहे, म्हणजे इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन, ICU मध्ये वगैरे जे स्टाफ असतो डॉक्टरांबरोबर, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी वेल ट्रेन स्टाफ असेल तर डॉक्टरांना बरंच काम करणं सोपं जातं, आणि त्यांना ट्रेन स्टाफ असेल तर बऱ्याच पेशंटचे जीव असतात. त्यामुळे त्यांना सॅलरी, रिस्पेक्टिव्ह सॅलरी देऊन त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. ट्रॉमा केअर असिस्टंट असेल, ICU टेक्निशियन असेल, डायलिसिस टेक्निशियन आहे, अॅनेस्थेशिया टेक्निशियन. आता बघितलं डायलिसिस सेंटर भरपूर वाढाले आहेत, त्यामुळं हे टेक्निशियनची संख्या भरपूर आहे. नेक्स्ट सर, नेक्स्ट प्लीज. रिहॅबिलिटेशन अँड थेरपी कोर्सेस, फिजिओथेरपीचे सेंटर्स आहेत, ऑक्युपेशन थेरपी म्हणून आहेत. आता फिजिओथेरपी कोर्सेस आहेत, ऑक्युपेशन थेरपी सुद्धा कोर्स आहे, प्रोस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स आहेत, स्पोर्ट्स रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहेत. ग्रोईंग डिमांड ड्यू टू लाईफस्टाईल डिसऑर्डर्स. आता लाईफस्टाईल आपल्या बदललेले आहे, स्पोर्ट्स भरपूर वाढलेले आहे, त्यामुळे, आणि ऑक्युपेशन थेरपी म्हटल्यानंतर तुमच्या व्यवसायानुसार होणारे डिसीज, त्या संदर्भातले हे कोर्सेस आहेत. तर हे कोर्सेस तुम्ही करून सुद्धा मेडिकल फील्डमध्ये येऊ शकता, आणि ते असे न्यूली डिझाईन कोर्सेस आहेत, त्यामुळे ह्याचे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, आणि रिस्पेक्टिव्ह सॅलरी सुद्धा याच्यामध्ये मिळते. नेक्स्ट. त्याचबरोबर आय अँड डेंटल अलाइड सायन्सेस आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्टोमेट्री म्हणजे डोळ्यांची तपासणी करणं वगैरे आहे, विजन केअर टेक्नॉलॉजी आहे, डेंटल हायजिनिस्ट म्हणून आहे, डेंटल टेक्निशियन्स म्हणून आहेत, एक्सलंट ऑपॉर्च्युनिटी हॉस्पिटल प्रायव्हेट, डेंटल टेक्निशियन, डेंटल हायजिनिस्ट वगैरे हे जे कोर्सेस आहेत हे सुद्धा तुम्हाला डेंटल कॉलेजेसमध्ये खूप गरजेचं आहे, प्रत्येक डिपार्टमेंटला लागतात. त्याचबरोबर जे डेंटल डॉक्टर आहेत, डेंटिस्ट आहेत, त्यांच्याकडे सुद्धा डेंटल टेक्निशियन्सची आवश्यकता खूप भासते. ऑप्टोमेट्री विजन केअर तुम्हाला आपण डोळ्याचे नंबर काढतो, इथपासून सुरुवात होते. नेक्स्ट स्लाइड.
आता याच्यासाठी इलिजिबिलिटी काय लागतं किंवा कोर्स ड्युरेशन काय, अगदी 12 पास असेल तरी सुद्धा बऱ्याच कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकते. 12 पास मध्ये पीसीबी असेल तर चांगलंच आहे, पीसीबी नसेल तरी सुद्धा बरेच कोर्सेस तुम्ही करू शकता. सम कोर्सेस एक्सेप्ट पीसीएम स्टुडंट्स, पीसीएम सुद्धा चालू शकतं. ड्युरेशन 2 to 4 इयर्स आहे. ऍडमिशन थ्रू मेरिट, सीईटी जर दिली असेल तर चांगलं राहील. अगदी नीटच दिली पाहिजे असं नाही, पण बीपीटीएच, फिजिओथेरपी, ऑक्युपेशन थेरपी याच्यासाठी मात्र नीट तुम्हाला देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट स्लाइड सर. जॉब ऑपॉर्च्युनिटी बघायला तर ऑपॉर्च्युनिटी हॉस्पिटल्स, लॅब अँड डायग्नोस्टिक सेंटर्स. डायग्नोस्टिक सेंटर्स म्हणजे काय, आपण जे एमआरआय सेंटर्स म्हटलं, सिटी स्कॅन सेंटर्स, असे सेपरेट असतात सेंटर्स. त्या ठिकाणी लॅब सुद्धा वेगळ्या सेपरेट डेव्हलप झालेल्या असतात हॉस्पिटल सोडून. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि फील्ड वाढणार आहे, फास्ट आहे. त्यामुळं ऍज अ टेक्निशियन म्हणून केलं, तुम्हाला फॉरेनला जायची जर आवड असेल किंवा इच्छा असेल तर ह्या कोर्सेस करून सुद्धा तुम्ही फॉरेन मध्ये अब्रॉड तुम्ही जाऊ शकता. स्टार्टिंग सॅलरी जी आहे ह्या कोर्सेसची मिनिमम 15,000 to 35,000 आहे. त्यामुळं रिस्पेक्टिव्ह सॅलरी मिळते आणि जसा तुमचा एक्सपिरियन्स वाढत जाईल तसं तुम्ही तुमची सॅलरी वाढू शकते. आणि चांगल्या वेल नोन इन्स्टिट्यूटला जर तुम्ही लागले, म्हणजे अगदी भारती म्हणा, एम्स म्हणा, अशा वेगवेगळ्या चांगल्या इन्स्टिट्यूटला जर तुम्ही लागला तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स, चांगले सॅलरी मिळू शकते. नेक्स्ट स्लाइड सर. फायनल गायडन्स फॉर स्टुडंट, चूज करिअर बेस्ड ऑन इंटरेस्ट अँड ऍप्टिट्यूड. म्हणजे तुमचा जो इंटरेस्ट आहे त्याच्यावर तुम्ही करिअर करा. तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे, तुम्हाला नर्सिंग मध्ये जायचं आहे, ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जायचं आहे, की अगदी म्हटलं रिसर्च मध्ये सुद्धा हे वेगवेगळे कोर्सेस करून तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला एक बेस असेल मेडिकल फील्डचा, त्या ठिकाणी रिसर्च मध्ये सुद्धा खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत. त्याचबरोबर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. त्यामुळं दॅट इज नॉट नेसेसरी की मेडिकल फील्डमध्ये जायचं म्हणजे की 80-90%, 95% मार्क्स मिळायला पाहिजे. तुम्हाला त्याच्यापेक्षा सुद्धा कमी मार्क्स असतील, तुम्हाला मेडिकल फील्डची आवड असेल आणि तुमचं चांगलं स्किल असेल, तुम्ही डेडिकेशननी काम करणार असेल आणि चांगली माहिती ठेवणार असाल, तर नक्कीच तुम्हाला अगदी 60-70% मार्क्स असतील तरी सुद्धा नर्सिंगला जाऊ शकता. त्याच्यापेक्षा पण थोडेसे कमी मार्क्स असतील पण तुम्हाला मेडिकल प्रोफेशन मध्ये काम करायचं आहे, त्याची आवड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला राहायला आवडतं त्या शाळेत, तर 100% पॅरामेडिकल कोर्सेस करून सुद्धा तुम्ही तुमचं चांगलं करिअर करू शकता. येस, थँक्यू. आणि पॅरामेडिकल कोर्सेस संदर्भात अजून डिटेल काय माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉल केला तर काय हरकत नाही. इव्हन बीएमएस कॉलेजवरती मी प्रोफेसर आहे. बीएमएस कॉलेज संदर्भात तुम्हाला काही जर पाठवायचे असतील, रेफरन्सेस टाकणं वगैरे काय असेल तर सुद्धा तुम्ही मला एनी टाइम कॉल करू शकता. येस सर, थँक्यू सर. थँक्यू विक्रम सर फॉर युअर असिस्टन्स फॉर दिस पीपीटी प्रेझेंटेशन at the moment. Thank you. Over to Pradeep Hirapure sir for next session, sir. Thank you. थँक्यू सो मच सर. अगदी वेळेवरती आपण पॅरामेडिकल कोर्सची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली, त्याबद्दल परत एकदा धन्यवाद. मित्रांनो, आज आपल्याकडे मेडिकल सेशन मध्ये अपार्ट फ्रॉम रेग्युलर गायडन्स वी हॅव सम स्पेशलाइज्ड गायडन्स. म्हणजे त्यांच्या क्षेत्रामध्ये स्पेसिफिक काम करणारे असे काही एक्सपर्ट्स आहेत. तर त्याच्यामध्ये पहिले आहेत डॉक्टर कमलेश सूर्यवंशी. हे मुंबईतून येतात. त्यांनी BHMS केलेलं आहे. तर त्यांनी ऑलमोस्ट त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती 18 देशामध्ये चालते. मोर दॅन 70,000 पेशंट्स ही हॅज कव्हर्ड. आणि बऱ्याचशा वृत्तपत्रामध्ये त्यांनी लेख लिहिलेले आहेत. ऑलमोस्ट एका वृत्तपत्रामध्ये तर न्यूजपेपरमध्ये त्यांनी सलग 16 वर्ष लेख लिहिलेला आहे. नॅशनल सेमिनार्स त्यांनी कंडक्ट केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त ऑल इंडिया रेडिओला त्यांची 2 वेळा मुलाखत झालेली आहे. आणखीन टीव्ही वर पण त्यांची लाईव्ह मुलाखत झालेली आहे. तर अशा BHMS मधल्या पर्टिक्युलर एक्सपर्टचा आपण एक व्हिडिओ बाईट बघतोय. लेट्स सी दॅट. नमस्कार समाज बांधवांनो, मी ॲज अ डॉक्टर म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काही मेडिकलच्या गोष्टी सांगणार आहेत, विशेषतः होमिओपॅथी बद्दल, कारण की मी होमिओपॅथिक डॉक्टर आहे. नमस्कार, मी डॉक्टर कमलेश सूर्यवंशी, टेक केअर होमिओपॅथीचा आज जगामध्ये होमिओपॅथी ही सेकंड मोस्ट मेडिसिनल सिस्टम आहे आणि म्हणूनच तुम्ही या ठिकाणी होमिओपॅथी बद्दल निश्चितच विचार करू शकता. आता हा का करू शकता? माझ्या 20 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलेलं आहे
तुम्ही इनक्युरेबल केसेस जे ॲलोपॅथीच्या दृष्टीने आहेत त्या इनक्युरेबल केसेस देखील ट्रीट करू शकता. विशेषतः जे ऑटोइम्युन डिझीज आहेत, उदाहरणार्थ ज्यांना संधिवाताचा त्रास आहे, म्हणजे ज्याला आपण रुमॅटिझम म्हणतो, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना हायपरटेन्शन आहे, ज्यांना सोरियासिस आहे, ज्यांना SLE आहे, ज्यांना कॅन्सर आहे, असे ऑटोइम्युन डिझीज देखील तुम्ही होमिओपॅथीद्वारे ट्रीट करू शकता. तुम्ही जगातील कुठलाही आजार घ्या, तो होमिओपॅथीने तुम्ही ट्रीट करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही फक्त सर्दी खोकल्याचे डॉक्टर न राहता तुम्ही या ठिकाणी सुपर स्पेशल डॉक्टर बनू शकता. दुसरी एक महत्वाची गोष्ट, ॲलोपॅथीमध्ये जितका पैसा शिकण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा कैक पटीने कमी पैसा हा होमिओपॅथीमध्ये लागतो. तुम्ही ते होमिओपॅथी देखील करून समाजाची सेवा खूप चांगल्या तऱ्हेने करू शकता. कारण की होमिओपॅथी माणसाचं फक्त शारीरिक लक्षण बरं करत नाही, तर त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या कम्प्लिटली बरं करते. ज्यावेळी तुम्ही डॉक्टर होता त्यावेळी घरातल्या लोकांची पण अपेक्षा असते की यांनी चांगलं नाव कमवायला पाहिजे, यांनी चांगले पैसे कमवायला पाहिजेत. मी तुम्हाला माझ्यावरून सांगतो, आज माझे 18 देशामध्ये पेशंट आहेत, देशात अनेक राज्यात माझे पेशंट आहेत आणि याचं मी श्रेय संपूर्णतः होमिओपॅथीला देतो. कारण होमिओपॅथीमुळे मी फक्त गल्लीतला डॉक्टर न राहता आज जगात नाव आहे. तुम्हालाही जर जगामध्ये नाव कमवायचं असेल तर होमिओपॅथी हा एक चांगला पर्याय आहे. त्याच इनफर्टिलिटीच्या केसेस तुम्ही होमिओपॅथीने चांगल्या ट्रीट करू शकता आणि त्याच्याही अनेक पटीने तुम्ही पैसे कमवू शकता. कारण की आज अनेक माझे मित्र आहेत, ते लाखो रुपये फीस इनफर्टिलिटी किंवा इतर डिझीजसाठी घेत आहेत आणि त्या पेशंटला यशस्वीरित्या ट्रीट करत आहेत. त्यामुळे इथे पैशाची कमी नाही आणि तुम्ही नावलौकिक पटकन होऊ शकता. तुम्ही ज्यावेळी BHMS कोर्स करून बाहेर येता त्यावेळी आज अशा अनेक संस्था आहेत, अशा अनेक अकॅडमीज आहेत, अशा अनेक इन्स्टिट्यूशन आहेत ज्या तुम्हाला होमिओपॅथीबद्दल प्रॅक्टिकल ज्ञान देतात. तुम्ही 6 महिने 1 वर्ष त्यांच्याकडे ज्यावेळी कोर्स करता, त्यांच्या क्लिनिकमध्ये बसता, त्यावेळी तुम्हाला तो कॉन्फिडन्स येऊन जातो, हा मी देखील कुठलाही पेशंट व्यवस्थितपणे आणि यशस्वीपणे ट्रीट करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला मार्क्स कमी पडले तर तुम्ही निराश होऊ नका, हताश होऊ नका. होमिओपॅथीचा पर्याय निवडा. मीही जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर नक्कीच होमिओपॅथीचा पर्याय निवडा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आता याच्यानंतर आणखीन एक बाईट येतोय, डॉक्टर रचना अनगोळ. डॉक्टर रचना अनगोळ या बेळगाव मधून येतात. त्या BDS मध्ये त्यांनी त्यांचं UG केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज चेन्नई मधून इन पेरिओडॉन्टॉलॉजी अँड इम्प्लांटॉलॉजी. त्या BDS मध्ये त्यांच्या कॉलेजमधून, युनिव्हर्सिटीमधून गोल्ड मेडलिस्ट आहेत. तसेच त्या स्टेट लेवलच्या बॅडमिंटन चॅम्पियन पण आहेत. त्यांचा छोटासा बाईट बघूया त्यांच्या विषयासंदर्भातला, डेंटिस्ट्री मधला. फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव आहे डॉक्टर रचना अनगोळ अँड बाय प्रोफेशन मी आहे डेंटिस्ट, म्हणजे दातांची डॉक्टर, डेंटल डॉक्टर. आता जेव्हा आपण 10वी संपतं नाहीतर 12वी संपतं, आपण गोंधळून जातो. इतके सारे ऑप्शन्स आपल्या समोर असतात आणि ह्यातलं काय चूज करायचं हे समजतच नाही. तो ह्या गोंधळाच्या आपल्या ज्या जर्नी मधला एक प्रोफेशन जो आहे डेंटिस्ट्री, तो ह्या प्रोफेशनच्या बद्दल डाऊट्स क्लिअर करायला मी इकडे आलेली आहे, तुमच्यासोबत बोलत आहे. तो डेंटिस्ट्री बाय प्रोफेशन म्हणजे दाताचा डॉक्टर. 5 वर्षाचा कोर्स असतो. 3 वर्ष आपले MBBS चे सब्जेक्ट्स अलॉंग विथ आपले डेंटल सब्जेक्ट्स इन्क्लूड झालेले असतात. ह्याच्यानंतर जो 4था वर्ष असतो ह्याच्यामध्ये आपण कोर डेंटल सब्जेक्ट्स आपण शिकतो. आणि हे नंतर आपलं नेक्स्ट काय असतं म्हणजे 1 year ऑफ रोटेटरी इंटर्नशिप.
डेंटिस्ट्रीचं एक मेडिकल प्रोफेशन आहे जिथे आपल्याला 3rd इयर म्हणजे 3ऱ्या वर्षांपासूनच पेशंट दिले जातात आणि त्यांना आपण ट्रीट करू शकतो. जेव्हा पेशंट्स आपल्याकडे येतात, डॉक्टर आमचा जो समोरचा दात आहे ना हा मिसिंग आहे, दात लाईन मध्ये नाही आहेत, खूप दुखतं दात, हे सगळं ऐकल्यानंतर आपण जेव्हा त्यांना ट्रीट करतो आणि त्यांना एक कॉन्फिडन्स, धैर्य देतो स्माइल करायला, बोलायला, ह्याच्याहून जास्त मोठं आणि मोस्ट ब्लेसिंग काही नसतं. डेंटिस्ट्रीचं चूज करायचं अनेक ऍडव्हान्टेज म्हणजे काय की इथे वर्क लाईफ बॅलन्स बसतो. एक प्रॉपर वर्क लाईफ बॅलन्स आपण जगू शकतो, करू शकतो व्यवस्थित. आणि सर्वांना आता फर्स्ट थिंग वेन समबडी टॉक्स टू यू इज व्हॉट यू नोटिस इज अ स्माइल. तो एकट्या माणसाला एक हसण्यासाठी धैर्य द्यायचं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. एक कॉन्फिडन्स बिल्ड करायचं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट असते. आणि हे नका समजू की डेंटल म्हणजे आपण नुसतं दाताच्या बद्दल शिकतो, असं काही नसतं. डेंटिस्ट्रीमध्ये असं असतं की हा आधीपासून एक स्पेशलायझेशन असतं आणि ह्याच्याच पुढे 9 डिफरंट स्पेशलायझेशन्स होत असतात. जसं की ओरल कॅन्सर, जे तोंडाचं कॅन्सर असतं त्याला ट्रीट करणं, जसं की गम स्पेशालिस्ट, आणि ह्याच्यानंतर येतं आपलं रिप्लेसमेंट, इम्प्लांट्स. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याला शुगर नव्हतं पण त्याचे सगळे जे हिरड्या होते सुजलेले होते आणि मी त्यांना असंच म्हटलं, सर तुम्ही एकदा शुगर चेक करून घ्या, आणि बघितलं तर त्यांना होता शुगर. तो डेंटिस्ट्री इज नॉट ओनली रिलेटेड टू डेंटल और द दाताचं पण होल बॉडीचं एक सायन्स आहे. तो मी मला हे सांगायचं आहे की काहीही चूज करा, कोणताही प्रोफेशन चूज करा, पण त्याच्यामध्ये हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, मेहनत खूप महत्वाची आहे. अँड हे सगळं सांगून मी सर्वांना ऑल द बेस्ट म्हणेन. आणि काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर रचना. सर आता आपल्याकडे आणखीन एक बाईट आहे, डॉक्टर नितीन पळसे सर. डॉक्टर नितीन पळसे हे पेडियाट्रिक सर्जन आहेत बारामती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. तर त्यांनी असोसिएट प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ जनरल सर्जरी मध्ये आहेत. तर त्यांनी त्यांचं MBBS हे GMC सोलापूरमधून केलं, MS इन जनरल सर्जरी फ्रॉम नायर मुंबईमधून, आणि MCH पेडियाट्रिक सर्जरी फ्रॉम KM मुंबईमधून केलेलं आहे. त्यांनी अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलचे पब्लिकेशन्स केलेले आहेत. टोटल 6 पब्लिकेशन्स आर देअर विथ हिम. अँड ही इज अ व्हेरी गुड सर्जन इन केस ऑफ पेडियाट्री. ऑल्सो ही इज अ PG टीचर फॉर MS जनरल सर्जरी. आपण त्यांचा एक छोटासा बाईट बघूया. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नितीन पळसे. मी पिडियाट्रिक सर्जन आहे. सध्या सहयोगी प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र या विभागामध्ये मेडिकल कॉलेज बारामती येथे सध्या कार्यरत आहे. जनरल सर्जरी या विभागामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घ्यायचा की नाही आणि खरंच त्याच्यामध्ये करिअर करण्यासारखं आहे की नाही याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर जर आपण रिक्वायर्ड क्वालिफिकेशन क्रायटेरिया फुलफिल करत असाल, म्हणजे नीटमध्ये जर आपले मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये चांगले असतील, स्कोअर अराउंड 550 ते 600 पर्यंत असेल, तर नक्कीच तुम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBSची सीट साठी पात्र होता. आणि एक 4.5 वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही वैद्यकीय अधिकारी म्हणून तुम्ही कार्य करू शकता. तुम्ही अर्थार्जन करण्यासाठी देखील हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी देखील हे खूप चांगलं क्षेत्र आहे. आता जे आपण विविध विषय ऐकतो, मेडिकल लिगल केसेस, लिटिगेशन्स, येणारे प्रॉब्लेम्स हे जरी असतील या क्षेत्रामध्ये, तरी देखील
या क्षेत्रामध्ये एक पोटेन्शियल आहे की आपण आपली परिस्थिती जी सध्या आपण स्ट्रगलिंग फेजमध्ये आहोत तिथून आपल्याला अपलिफ्ट करून एक स्थिर स्थावर अर्थकारण क्रिएट करण्यासाठी हे क्षेत्र फार उपयोगाचं आहे. तर नक्कीच तुम्ही जर या क्षेत्रामध्ये येण्यासाठी इच्छुक असाल तर फक्त तुम्हाला मेहनत जास्त करावी लागेल. MBBSची 4.5 वर्ष मेहनत केल्यानंतर तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे. MBBS झाल्यानंतर तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता, MD किंवा MS करू शकता. त्यासाठी तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागेल. PG नीट परीक्षा असते त्यासाठी आणि 3 वर्षांचा कोर्स झाल्यानंतर तुम्ही कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून जॉईन करू शकता किंवा कोणत्याही मेडिकल कॉलेजला ॲज अ लेक्चरर किंवा असिस्टंट प्रोफेसर या पदावरती जॉईन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जर पुढे शिकायचं असेल तर तुम्ही इन सर्व्हिस देखील शिकू शकता. वैद्यकीय अधिकारी या पदावरती रुजू होऊन देखील तुम्ही इन सर्व्हिस तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा सुपर स्पेशलायझेशन परस्यू करू शकता. MD किंवा MS केल्यानंतर पुढं आणखी एक नीट परीक्षा असते, सुपर स्पेशालिटी नीट परीक्षा. ती क्वालिफाय केल्यानंतर तुम्ही DM किंवा MCH या सुपर स्पेशालिटी कोर्सेससाठी इलिजिबल होता आणि ते पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही कॉर्पोरेट हॉस्पिटलला कन्सल्टन्सी मिळते. माझं MS जनरल सर्जरी नायरमधून मी केलं, MCH पेडियाट्रिक सर्जरी मी KEMमधून केलं आणि त्यानंतर आता मेडिकल कॉलेज बारामती येथे सध्या मी जॉईन आहे आणि ॲज वेल ॲज बाहेर स्वतःचा धन्यवाद विक्रम सर. मित्रांनो, सर्व जे एक्सपर्ट्स आहेत, रिसोर्स पर्सन्स आहेत, ते आपल्या गुरु समाजाचेच आहेत आणि आपण शोधून त्यांना आपल्या सगळ्यांसमोर आणलेला आहे. या सर्वांचं कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID आपण कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर 5-6 दिवसामध्ये एक इन्फॉर्मेशन बुलेटिन काढणार आहोत, ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्राबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत PDFच्या फॉर्मॅटमध्ये येईल. त्याच बुलेटिनच्या मागच्या 2-3 पेजेसमध्ये सर्व रिसोर्स पर्सन आणि एक्सपर्ट्स जे आहेत आपल्या समाजातील त्यांचे डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि ईमेल ID तिथे आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. तर आपण निश्चिंत राहा. आपण पुढचा